आज 1.25 करोड लोक जनता ही तुमच्या पाठीशी आहे आणि तेही गप्प राहणारे नाहीये। आज तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवस आपण बघतोय की काय चालू आहे आणि ते असं सगळं जशाच तसं उत्तर देणार नाहीये, त्याच्या पुढे जाऊन ते उत्तर देणार आहे आणि मोदी साहेब हे गप्प बसणार नाहीये। आज आपण बघतोय जे काश्मीर जे 370 कलम त्यांनी हटवलं, त्यानंतर काश्मीरची जी गती वाढत गेली, प्रगती वाढत गेली, त्या लोकांना तिथून पर्यटकांवर त्यांचं जीवनमान अवलंबून आहे। आज मोठ्या प्रमाणात पर्यटक यायला लागले। याचा पूर्वी पर्यटक त्या ठिकाणी जात नव्हते, परंतु सगळ्यात मोठा निर्णय हा मोदी साहेबांनी घेतला आणि त्यानंतर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात एक हौसेने एक मजेने त्या ठिकाणी जायला लागले। परंतु ही दुर्दैवी घटना, एक तर महिला जिचं 6 दिवस झाले लग्न होऊन तिच्या हातावरची मेहंदी निघाली नाही आणि अशा मुलीला आपला नवरा गमवावा लागला, हे कोणी विसरू शकणार नाही। आज ती आपल्या भारताची मुलगी, आपल्या देशाची मुलगी आहे आणि तिचा बदला घेतल्याशिवाय केव्हाही देशाचे प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री हे गप्प राहणार नाही। आज या ठिकाणी आपण सगळेजण जे मृत्युमुखी पडलेले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आज मी भारतीय जनता पार्टी लोणार शहराच्या वतीने जे मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते आणि तसेच जे जखमी झालेले त्यांना देखील सांत्वन केलं गेलेलं आहे, त्यांना देखील त्वरित ज्या योजना लागू करायच्या त्या लागू केलेल्या आहेत। आज देशाचे संरक्षण मंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, दिल्लीच्या मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व त्या ठिकाणी पोहोचलेले, सगळ्यांनी या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे। आपण देखील या घटनेचा जाहीर निषेध करूया आणि सगळ्यांनी आपण शांततेने जे मृत्युमुखी पडलेले त्या सर्वांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया। श्रद्धांजलीनंतर हा कार्यक्रम संपेल। असे घणाघाती भाषण करून शोक सभेमध्ये भाषण केलेलं आहे आणि दहशतवाद्यांचा धिक्कार केलेला आहे, निषेध केलेला आहे।